आता कसं करावं लागेल? पण 6 महिन्याला सकू घरी आली. सकू आणि देव. सकूला प्रश्न पडला, मी देवाच्या दारामध्ये कोणालाच वाईट दृष्टीने पाहिलं नाही, गंमत का? सगळं मी ब्रह्म पाहिलं या जगतामध्ये, ब्रह्माशिवाय दुसरं पाहिलं नाही. भगवान स्वतः म्हणतात, सखो अगं मी तुझ्यासाठी सकू लागलो आणि ते गर्भ तुझ्याच मालकाचा आहे आणि तुझं त्यावेळेला सखूला कळलं की देव माझ्या भक्ताची आकाशासाठी सोडिलेली लाज सोडून देणारा देव आणि अशा देवाचा पदर धरा. त्या देवाला पोहोचवणारा जो साधू आहे ना, त्या साधूचा पदर धरा. केले देव येईल धरा. बर आईशे पदराचे गुण संत साधू ऋषी मुनी विठ्ठल. म्हणून आम्ही काय केला, जगाचा बाप आम्ही आमच्या असं करणार नाही. महाराजांनी सोप्या भाषेत कळवून काळा शब्दाने क्रू या शब्दाने त्याचं उल्लेख. क्रू म्हणजे काळा. मी तुम्हाला सांगू बापूची गवळ, या काळ्या कृष्णानं आराम खोरानं असं म्हणजे बोला बापू, या नंदाच्या पोराने माझी नट चोरली. काळा म्हणजे काळा हा कृष्ण आहे. क्रू धातू काळा आहे. क्रू धातू, क्रू हा घटक काळा आहे. क्रू नाम काळा, तो कृष्ण काळा, तो काळा कृष्ण. म्हणून आम्ही कशात धारण केला, कंठा धारण. कंठी धरिला कृष्णमणी अवकाशने प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवलिका स्वब्रह्म विठोबा रघुमाई.
मध्ये आम्ही कृष्ण अवघा जने प्रकाश आम्ही काय केला काळा कृष्ण धारण केला जशी बाई काळा मणी धारण केली तुम्ही नक्की त्याचं खरं सौंदर्य कशात आहे काय मनी किती काळ्या किंमत कशाला काळ्या सगळ्याची किंमत करता येते पण काळ्या मनीची किंमत करता येत नाही आणि दुकानदाराने गेलं तुम्ही घेत काळ्या मनी त्याची बाई आपला नवरा आहे त्याची किंमतच करता येत नाही आणि त्याची किंमत होत नाही ज्याची किंमत करता येत नाही तोच परब्रह्म कृष्ण आहे आणि तो कृष्ण म्हणतात काही घाबरू नका अजून एक तास आपल्या हातात नाही एक तास आहे आपल्याकडं मी नाही तुम्हाला दिवसभर मी सांगेन त्याचं काय काही लोकांना आडी अडचणी सरपंच मान आले त्यासाठी पूर्ण अवघा जनी प्रकाश जनी अवघा प्रकाश जनामध्ये अवघा काय आहे सूर्य उगवल्यावर काय होतो तुमच्याकडे सूर्य उगवल्यावर काय होतो भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सूर्य उगवल्यावर दिवस निघाल्यावर आपल्याकडे काय होतं काय नाही अंधार अंधार कोण आहे अंधाराचा काय होतो अंधार कसा आहे अंधार कसा काय रात्र काळी भागर यमुना जल काळी रात्र काळी गोदावरीची ओळ काय म्हणजे रात्र काळी भागर काळी यमुना जळ काळी यमुनेचं पाणी सुद्धा काय भाषेमध्ये म्हणतात एवढी रात्र वैऱ्याची गेली म्हणजे काय काळी फार गोड आहे गुरुजी गोदावरीची काय गोड आहे रात्र ती कोणची डोक्यावर घेतलेली चिंबर डोक्यावर घेतलेली घागर बर ज्या पाण्याला गेली ते पाणी आणि तो कृष्ण पंटे धन्या कृष्ण वडे तो नाम काळा काळा कृष्ण आम्ही कंठात धारण केला रात्री
काळी आहे यमुना जळ काळी उमा यमुनेचे पाणी सुद्धा नाम ब्रह्म झाले सगळं काळ रात्र काळी सागर काळी यमुना जळ आणि तो काळा कृष्ण आहे गवळणीला म्हणजे गवळण होता त्या यमुनेत काळा कृष्ण ठाकरी काळा कृष्ण चिंबळ मध्ये कृष्ण आहे आणि या विश्वामध्ये कृष्ण आहे आणि तो कृष्ण आहे असा अभंग असतो लिंक असतो पुन्हा पुन्हा सांगतो आपल्या पत्रावळीवर वाढलंय ते संपन्न कशाला इकडं तिकडे बंद मला तिथं परमान तिथं परमान 17 एवढे 14 रुपयाला आपण कळलं तुम्हाला हे सन्मान एवढं मोठं धन आपल्या जगद्गुरु तुकोबरायाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यावर बोला किती बोला दिवसभर बोला 6 महिने बोला आणि एकच बोला कंटे धरला बस तो काय कोण काळ आहे कोण काळ आहे कृष्ण आता मी एक संकल्पना विचारतो सूर्य उगवला काय झालं बाबा रात्र रात्र कशी रात्री तिचा प्रकाश कसा आहे रात्र काळी रात्र काळी काळी रात्र बर तीच रात्र दिवस निघाल कुठे गेले कोण्या गाडी वैपाय चालणार तुम्ही पुण्याला राहणार कोण्या गाडी गेली रात्र तिथे बसण्यास ही राधा त्याचा उल्लेख करते रात्र काळी सागर काळी यमुना जळ काळी उमा तो काळा कृष्ण तो माझ्या कंठात धारण केला पाण्याला गेलो तरी कृष्ण दिसतो यमुनेला गेलो तरी कृष्ण दिसतो आणि या विश्वात त्याचा प्रकाश झाला अवघा जनी प्रकाश या जगतामध्ये या ब्रह्मांडामध्ये त्या कृष्णाचा प्रकाश आहे आणि तो तू बायको तुम्हाला तू म्हणतो की तुम्ही बायकोला तू म्हणतो आता कसं चाललंय बायच्या डोक्याचे कातडी शिवेलच भोगलाय त्या शिवेला काय राहणार गोरा राहणार बेशक पुढे घेतला तर तू
ती बाया बघल्या कीर्तन नाही, पोथी नाही, काहीच नाही, त्याच्यामध्ये फवाडा बसतो. सरपंचांची एकदम ते मागे एक सिरियल निघाला पुढचं पाहून आणि ते बरोबर 8:30 पुढे कीर्तनाला गेल्या. गरीब माणूस फक्त महाराजाला आपण जेवायला करू. आता महाराजाला टाइम होईल कीर्तनाला, जेवाय वाढणार. आता एवढं एकच राहिले बघा. म्हणजे आता ते संपायला 1 तास. आता कसं ती बायाच्या पुढचं पाऊल मधीच भरभीट झाली. महाराजाला काय पोटाला त्याला काय. आणि त्याच्यात भाषण एकट्या बाईचे 3 बाऱ्या लागल्या. किती बाऱ्या लागल्या? 3 बाऱ्या लागलं कोणी. आणि तेच बाया काय असं जायचं. पुढचं पाऊल पण निघले तुम्ही नाही काय कामाचे नाही. महाराजाला वैसे होते कसा घोडा राहिले. हा बोलावलं दोन ते महाराज जाती घेऊन. म्हणजे आता काय राहायचं बेशक तू आणि तुकाराम म्हणजे का तुझी तुकाराम महाराजाला देवाला तू म्हणल्या का देव तुकाराम. आता नाही गमत आहे. आता दोन्ही मिसळ झाले. दोन्ही समान झाले. पांढरंग पाटील म्हणणार. पांढरंग आपल्याला फिरायला जायचं ना. सिने करून जाबर राहते म्हणजे धर्म बुडाल्या. मी शिवेत बरीच बघतो बरं का थोडा झलक मध्ये. पण ती कोणीच कोणाला नाही तुम्हाला. आणि सगळ्यात अग्रगणी मुख्य दिसा म्हणजे बाई. अक्कासाहेब न्यूज त्या पुढच्या पाऊल मध्ये होती बघा. ते अक्कासाहेब साड्याने झाले. अक्कासाहेब म्हणायचं बाया सगळ्या नाही तुम्ही घेतली. त्याच्यात महत्वाची कोण होती? अक्कासाहेब. तिचा रुबाब नाही. अख्खं घर तिला तिच्या तोंडात. अक्कासाहेब तिने जीव म्हणून तीच मला तर त्याला अक्कासाहेब आली म्हणजे सगळं. आणि त्या नवऱ्यात काहीच विचार येत. अशी सिरियल बघून गेली बघून पोतीला नाही कीर्तनाला नाही कशाला नाही. फक्त सिरियल पिक्चर सुद्धा बघणार बाहेर. फक्त सिरियल आवडते. परवाची नाही बघ अरे बाबा आम्ही या जगतामध्ये विश्वासमध्ये व्यापलेला कोण आहे तर कृष्ण. अवघा जनी तो प्रकाश या विश्वामध्ये प्रकाश आणि तो कृष्ण आम्ही कंठात धारण केला. आता कृष्ण कंठात धारण केला त्याचा परिणाम काय झाला? जे अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका कोणता वैष्णव ह्याला किती जास्त माहिती.
कृष्ण याच्यावर आता बैठालो. आता वैष्णव निका संब्रह्म का सहब्रह्म. निका जो आहे तो संब्रह्माचा. कोण निका? वैष्णव निका. कोणाला अधिकार? काला वाटायचा अधिकार कोणाला? जो कृष्ण कंटा धारण केला त्या कृष्णाला सर्वस्व अर्पण केली. आयुष्यभर जी सून राब 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 ती नंदाची सेवा, सर्वाची सेवा, सगळ्याची सेवा करत 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 त्या सासू ह्या पदाला पोहोचली. मला अधिकार सासूचा कसं नाही. आपल्या इकडे कसं आहे? सासू आधी होता व कसून आधी होता. आता कसं चालत? पूर्वी कोण होत? सून होत. आता कोण आधी होत? सासूने पाणी ठेवावं, सासूने तूप पेटवावं, मग सुनानं त्या आईच्या पाण्याची काय सुना रे विठ्ठल विठ्ठल. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश आला वाटोई तुम्ही का वैष्णवनिका सहब्रह्म. तो ब्रह्म सर्वत्र त्याचा प्रकाश राहिला आहे. त्याचं नाव कृष्ण आहे. तो काळ आहे. जगत गुरु तो कराया हा सुंदर भगवान कृष्णाचं वर्णन करतो. आवड खूप आहे महाराज, छान आहे. काय सांगितलं तुकोबरायचं वाङ्मय सांगणं शक्य नाही, मला जमणार नाही. पण माझ्या श्रीगुरूने जशी बुद्धी दिली, बोलण्याचा प्रयत्न केला पण बोलण्याचा अधिकार माझा नाही. पण माझे श्रीगुरू माझ्या पाठीमागे असल्यामुळं, माझ्या श्रीगुरूची माझ्यावर अथोट कृपा असल्यामुळं, कारण का गंगाजीच्या राजनात आली, तिला पाणी भरण्याचा प्रश्न येईल. बरोबर? आता गंगाच राजनात आली, प्रश्न पाणी भरण्याचा आहे का? तसं गुरु माझ्या हृदयस्थ बसलेला आहे. माझं हृदय बोलविता धनी बोलणारा माझा श्रीगुरु आहे. आणि मी जे बोलतो ते माझ्या श्रीगुरूच्या कृपेनेच बोलतो. पण आता गंमत अशी आहे, भगवान श्रीकृष्ण याला एक मर्यादा ठेवली. कोणाला? काल्याच्या कीर्तनाला काय आहे? मर्यादा. काय मर्यादा आहे? चरित्राचे उच्चारावे,
ते चरित्र उच्चारावे. पण कुठं गेले गेले गोकुळी. भगवान कृष्णाने 3 जागी चरित्र केले. किती जागी? मथुरेत, द्वारकेत आणि गोकुळे. मथुरेत केलेलं चरित्र कोणतं? द्वारकेत केलेलं चरित्र कोणतं आहे? विशेष का असं नाव दिलं नाही? चरित्र ते उच्चारावे गेले ते द्वारकी. चरित्र ते उच्चारावे गेले ते व मथुरे असं म्हणजे का बरं? द्वारकेत स्वतंत्रता होती आणि स्वार्थता होती. तो राजा होता. गड्यानो राजा गिरी झाला. कृष्ण मथुरेत कशाला गेले? मथुरेत ते मिळालं नाही. मथुरेत सगळे दुश्मन केले. मथुरेत कोण प्रेम केलं? मथुरेत कोणी होतं का? नाही. द्वारकाधीश म्हणून ज्याचं नाव आहे त्या द्वारकेत तरी त्याला प्रेम केलं. द्वारकेत सुद्धा प्रेम भेटलं नाही. दुसरी भाषेत एकदा निघाला बोरमा घाला चिंता घाला तुम्ही दुनियादारी काय निघाला. विशेष कोणाला म्हटलं? मंगळसूत्र नाही. तसं विशेष गोकुळाला आहे. आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही. तिनं बक्कळे टाकले पण काय? तसं गोकुळापेक्षा तुम्ही द्वारकेचं वर्णन करा तरी देवाला समाधान. मथुरेपैकी देवाला समाधान कारण गोकुळाचा हा विषय देव आहे. भगवान विषय पाहिजे. पाटील तुमच्या बापाचं चांगलं माणूस लहान त्याला पाटाला कंबाईन काहीच नाही.
श्रीकृष्ण जन्म एवढं सांगून मला गावात हेच लागायचं भगवान श्रीकृष्ण कुठे विषय महत्वाचा विषय भगवान कृष्ण कुणाच्या कुठं कशा जन्माला आले तसेच महत्वाचा एक विषय सांगून म्हणजे तुम्ही विषयावर थोडस चिंतन करा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि वसुदेवाला सांगितलं की बाबा मला कुठेतरी तुम्ही काय करा लागवा आणि मग नंद राजा म्हणतात ठीक वस्तू म्हणतात पण आम्हीच काय आणि चोरी करी चोरी अंधारात जपणाऱ्याला चोरी म्हणतात अरे बाबा आम्ही आम्हाला बंदी खाण्यात आम्ही तुम्ही सांगतो तुम्हाला नंदाच्या घराला भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा काय करा जपवायची जागा आहे नंदाच्या घरात मधली चला सगळ्यांची जिम्मेदारी माझ्याकडे काय झालं तो कोण होता सगळ्या निघाले ज्या वेळेला मथुरेला गोकुळाला निघाले नंदाच्या महत्वाचा विषय जिथे यमुना खाडी वसुदेवा मध्ये जावा तरी काय आणि वापस जावं तरी
ते दुसऱ्याच्या हातानं म्हणण्यापेक्षा यमुनेत वाहत काय करू हात गेले जसं जसं वाढ केले तसं तसं पाणी उभं पाणी का पाणी यमुनेचं का आलं यमुना का भगवान श्रीकृष्ण होते साक्षात परब्रह्म होते आल्या वाट्या या यमुनेला काहीतरी सांगायचं वसुदेवा हात कुठे आरती कुठे आपल्याला त्या टोपल्याच्या आरती भगवान श्रीकृष्णाला हा मजेचा विषय आहे काय वर आणि ती यमुना म्हणते भगवान माझ्या पोटामध्ये कालिया एवढ्यासाठी काय सांगायचं भगवान श्रीकृष्ण देवा आता गोष्ट आहे पण मला ह्या दुःखातून मुक्त करावं म्हणून कानापर्यंत देवाने आल्याच तिला काहीतरी सांगायचं कानापर्यंत आली आणि देवाला या योजनेमध्ये काली या निर्मितीच्या काठावर कोणचे पशु खाणे करते जगत तो विष बघतो आणि त्या विषयाने सर्व पाणीला कोण येत नाही देवा माझं एवढ्यासाठी तुमच्या कानापर्यंत एवढ्या भगवान श्रीकृष्ण तिला बोलले नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या महाराज तो साधन मी सोबत घेऊन आले म्हणून त्याला बाणाला मारतो कार्यासाठी युद्ध केलं त्याच्या फणावर उभा राहून त्या कार्याला त्यांनी त्या यमुनेला सांगितलं माझे ज्या कार्यात तुला दुःख आहे ना ते दुःख निरसन करणार तर सैन्याला तिच्या समाधान केला
ग्रीन सिग्नल आलं म्हणजे गाडी जोडायचं तर एवढ्यासाठी आणि भगवान श्रीकृष्ण तिथं काय तिथं का म्हणते आया उपजली तेथे हे ज्ञान माया कृष्णाला दुसरा पाहिजे आणि लगेच माया पुन्हा वसुदेव व्हावे लागतात त्यामुळे त्यावेळेला देव होता माझ्या सगळ्याकडे करू नको थेट रस्त्यात आता माझ्या सगळं कोण आहे माया काय नाही वसुदेवा तुमच्याशी माझं काही नाही पण माझा आणि मायेचा करार कोणी म्हणलं सगळे मला अधिष्ठानी सोडून टाकता येत मला पण माये कशी करावी काय करायचं काहीच नाही मिळेल मी तुला तर तिकडे जायचं आहे जिथे ब्रह्म आहे तिथे माया जिथे दुःख आहे तिथे सुख जिथं सुख आहे जिथे प्रकाश आहे तिथं शकत नाही जिथं ब्रह्म आहे तिथं माया तिथं काय करायला मायेने त्यांनी निश्चित करार केला यमुना त्या मायेला माहिती देणारी कोण त्या प्रभूच्या सुखाला प्राप्त होण्यासाठी तू आणि नको तर तुला रस्ता एवढ्यासाठी करार केला हे हात जोडला मी या सुखाला येणार नाही म्हणून त्या सुखाला प्राप्त होण्यासाठी त्या सुखाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वाटू एकमेका कृष्णवणी कलियोगाला शोभा फुलिया तुका म्हणे म्हणला कलियोगाला ज्ञानेश्वरा
Aduh, Ayo, kuni.